व्यक्तीकडून आपल्याला एखादं काम जर करून घ्यायचं असेल, मोठा माणूस आहे, तर त्या माणसाला अगोदर बोलणं मवाळकीचं लागतं. मला सांगा, 8 दिवसाच्या नंतर काम असेल तर माणूस 8 दिवसाच्या अगोदरच त्या माणसाला बोलायला चालू करतो, हे असं झालं ते तसं झालं, 8 दिवस अगोदर. का? याच्या लक्षात नाही आलं पाहिजे की कामामुळे चांगलं बोलला म्हणून. 8 दिवस अगोदर जातो, शिफारस करतो, असं करा तसं करा, आणि 8 दिवसाच्या नंतर स्वतःचं काम सांगतो. कधी? जेव्हा त्याला विश्वास बसतो की नाही आता आपलं काम पूर्ण होणार. मग एखाद्या मोठ्या माणसाकडून काम करून घ्यायचं असेल तर माणसाचं बोलणंही तेवढ्याच मवाळकीचं पाहिजे, तेवढ्याच मवाळकीचं पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्हाला एक उदाहरण सांगते पहा, मी एक सासूबाई होत्या, अगदी गुणवान होती, चांगल्या विचाराची होती, सगळं काही चांगलं होतं. गावामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत, म्हाताऱ्या बाईपर्यंत कोणालाही समजलं की ही बाई म्हणे 1 नंबर, गावात 1 नंबर बाईचा स्वभाव आहे. पूर्ण गावात तिची चर्चा, गावात स्वभाव चांगला म्हणून त्या बाईचं नाव होतं. नेमकंच तिच्या मुलाचं लग्न झालं, सून अशी भेटली ही जेवढी चांगल्या विचाराची अशी विरुद्ध साईडची सून भेटली, तेवढ्याच वाईट विचाराची. कोणतंच काम तिला कधी सोयीचं जमलं नाही. मग सासूबाईने एक दिवस सांगितलं, म्हणे सुनबाई, शेजारच्या गंगूबाईकडून जरा ताक घेऊन येते का ग? कालच त्यांनी सकाळी ताक केलं, 2 भांडे, आज उपवास आहे, ताक घेऊन ये. ते म्हणे सासूबाई मी कसं जाऊ? म्हणे जा तू ताक घेऊन ये. ताक आणण्यासाठी तिनं चरवी उचलली, चरवी उचलली, आणि जेव्हा ती आली गंगूबाईच्या दारात, गंगूबाई झाडून घेत होत्या, ते नाही का नारळाच्या तुराट्याचा खराटा असतो, खराटा घेऊन झाडत होती अंगणामध्ये. ती म्हणते, गंगूबाई हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. राग राग बोलली, हिला आला राग, म्हणे गंगूबाई अगं बाई कोणाची ग तू सून? तिने सांगितलं मी अमक्या अमक्याची सुनी. काय बाई तुझी सासू कशी? अख्ख्या गावात तुझ्या सासूचं एवढं चांगलं नाव आहे, आणि तू कशी ग अशी? कशी भेटली तिला नेमकी? तू काय पाप केलं होतं तिनं तू अशी सून भेटली तिला? जा म्हणे, ताक नाही केलं माझ्याकडे नाही, ताक देत नाही म्हणे तुला. जशी आली घरी, खाली मान घातली, घरी आली. सासूबाईने विचारलं, का ग भेटलं का ग ताक? म्हणे नाही भेटलं ताक. म्हणे का? ताक आणायला गेले होते पण ताक नाही म्हटल्या. नाही म्हटल्या, कालच मी पाहिलं 2 भांडे ताक केलंय. गंगूबाईनं तरी कसं काय नाही म्हटल्या. सासूबाईला कळालं ही काहीतरी बोलली असेल चुकीचं. विचारलं, तू काय म्हणली गंगूबाईला? ती म्हणे काय नाही, मी म्हटलं गंगू मावशी हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. असं बोलल्या, कसं भेटेल म्हणे ताक तुला? जर चांगल्या मवाळकीनं जर बोलली असती, मागितलं असतं तर भेटलं असतं. तुला किती वेळा सांगितलं ग चांगलं बोल, चांगल्या बोलण्यानं कामं होतात. माणसानं बोलणं मवाळकीचं पाहिजे, मोजकच बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. पण तिनं जेव्हा ती म्हणे एक काम कर आता, मी पहा म्हणे ताक कशी घेऊन येते. ताक आणण्यासाठी निघाली. सुनबाईने सांगितलं, म्हणे सासूबाई अहो चरवी घेऊन जा ना. सासूबाई म्हणतात, तोंड जर गोड असेल तर चरवीची गरज लागत नाही म्हणे. 5 मी ताक कशी आणते. तशीच गेली. गंगूबाईचं लहान लेकरू अंगणात खेळत होतं, गंगूबाई किचन मध्ये दूध गरम करत होती. किचन मध्ये बाहेर खेळत होतं लेकरू. लेकराला उचललं असं काळडक लेकरू होतं. ढेकळात टाकलं तर ओढखा येणार नाही. उचललं लेकरू, जशी घरात गेली. अहो म्हणे गंगूबाई तुम्हाला काही कळतं का? खुशाल एवढं सोन्यासारखं लेकरू तुम्ही एकट्याला बाहेर टाकलंय. दगडाला नजर होते, दगडाला नजर झाली तर दगड फुटतो, आणि तुमचं एवढं सोन्यासारखं लेकरू म्हणे खुशाल बाहेर टाकलं. स्वतःच्या पदरानं उगच गेली त्याचं तोंड पुसत. गंगूबाईला अंतकरण गहीवरून आलं. किती व चांगले आहेत राधा अक्का तुम्ही, माझ्या लेकराला तुम्ही उचलून आणलं. दुसऱ्या बाई नीट बोलत सुद्धा नाहीत, पण तुम्ही लेकराला उचलून आणलं, किती चांगले तुम्ही. बस सांग घोटभर चहा घेऊन जा. काय म्हणते ती? म्हणते जाऊ दे मला जरा दुसरं काम आहे. नाही चहा नंतर नाही म्हणे. अहो बसा घोटभर चहा, बिना पाण्याचा नुसत्या कोऱ्या दुधाचा चहा करून दिला तिने. चहा पिली आणि निघाली. म्हणे आता गंगूबाई येऊ का जरा, पुढचं काम आहे मला जायचंय घरी. अहो म्हणे बसा 2 मिनिटं, ताक केलंय काल मी 2 भांडे, तेवढं थोडंसं ताक घेऊन जा. म्हणे मी ताकासाठी आलेच नव्हते, ताकासाठी आले असते तर मी चरवी घेऊन आले असते. खरी आली होती कशाला? खरी ताकाला आली होती, पण म्हणे मी ताकासाठी आलेच नव्हते. मी जर ताकाला यायचं असतं तर मी चरवी घेऊन आले असते. ती म्हणे अहो जाऊ द्या ना. गंगूबाई म्हणते राधा का एवढे काय माणसाने माणसं खाल्ले का? माझी चरवी घेऊन जा. का? टाइम भेटेल तेव्हा आणून द्या. सांगायचंय काय मला, माणसाचं तोंड गोड पाहिजे. माणसानं कायम जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये स्वतःला नाव लौकिक करायचं असेल, प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करायचं असेल, प्रत्येकाच्या डोक्यात तुमचा चांगला म्हणून विचार घालवायचा असेल, आणि ते क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक, स्वतःला सक्सेस व्हायचं असेल ना,
तर जिभेवर बर्फी आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा. काय करायचंय? तोंडानं जिभेनं गोड बोला, तोंडानं गोड बोला आणि डोकं शांत ठेवा. किती भांडणं होऊ द्या, बाई लईच बोलली समोरची, फक्त हसायचं एकदा. तोंडात हाणल्यापेक्षा जास्त मार आहे मोठा. रिटर्न बोलायची गरज. जिभेवर बर्फी आणि डोक्यावर बर्फ ठेवा. माणूस त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. पहा, यशस्वी होण्याचं हे लक्षण आहे माणसाचं. मग कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणसाचं बोलणं मवाळकीचं पाहिजे.